माझं चॅनलचं नाव आहे माझी आवड। आज या सदरात मला बोलायचं आहे योगाविषयी। योग जास्तीत जास्त कार्यक्षम होण्यासाठी जास्तीत जास्त हालचाल केली पाहिजे। नवीन गोष्टी मला टवटवीत ठेवतात आणि मी त्या करू शकते हा विचारच मला खूप छान वाटतो। आता पोटाच्या आतले स्नायू हे पाठीच्या कण्याला आधार देतात। पोटाच्या आतले स्नायू हे पाठीच्या कण्याला आधार देतात। शरीर भक्कम करायचं असेल तर प्रथम स्नायू, सांधे आणि मज्जारोज्जू निरोगी राहतील याची काळजी घ्यावी। सांधे बळकट करण्यासाठी त्याच्या भोवतालचे स्नायू सचेत करणं हे अतिशय गरजेचं आहे। शरीर भक्कम करायचं असेल तर प्रथम स्नायू, सांधे, मज्जारज्जू निरोगी राहतील याची काळजी घेण्यासाठी योग्य ती आसने करायला पाहिजेत। आता पायाभूत आरोग्य टिकवायचं असेल तर चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत। व्यायाम केल्यास वजन कमी होते, शरीर अधिक सचेत होते, सत्कृत्य करत राहिलं तर स्वतःविषयी चांगली भावना होते आणि सकारात्मक विचार मनात येतात। नैराश्य येण्यात आपल्या आयुष्यात काहीतरी बदल करायची गरज असल्याचे संदेश मिळतो। सकारात्मक विचारामुळे जर नैराश्य येत असेल तर आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे ह्याचा संदेश आपल्याला मिळतो। निरोगी राहण्याकरता व्यायाम करून दिनचर्येत बदल करणं फायदेशीर ठरतं। स्वतःला जास्तीत जास्त व्यग्र गरजेचं आहे। स्वतःला जास्तीत जास्त व्यग्र ठेवणं गरजेचं आहे। व्यायामामुळे आपल्याला छान वाटतं। व्यायामामुळे एंडोर्फिन नावाचा हार्मोन व्यायामाने मिळते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। आपली कुसुम।